गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांनी केलेल्या जय हिंद सेना पक्ष स्थापन केलेल्या या कार्यक्रमात तृप्तीताई देसाई बोलत होत्या। त्या पुढे म्हणाल्या, चंदनदादा चव्हाण यांना मी जवळून ओळखतो। त्यांच्या कामाची पद्धत सर्वसामान्यांना हाताला धरून व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून पुढे जाण्याची जिद्द आहे। आजपर्यंत त्यांनी संघर्षमय जीवन व खडतर प्रवास करून गुंठेवारी चळवळ जन्माला घातली आहे। हा विषयच कुणाला माहिती नव्हता, पण आज दादांच्यामुळे अनेक सर्वसामान्य गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे। त्याला सजेल असे जय हिंद सेनेचा पक्ष बांधणीचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला। या राष्ट्रीय पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला अभिमानास्पद बाब आहे, असे मत भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्तीताई देसाई यांनी केले आहे। यावेळी जय हिंद युवा सेना प्रमुख पैलवान रणजित चव्हाण यांची निवड करण्यात आली। त्याबरोबर डॉक्टर धनंजय राडे पलूस कडेगाव तालुका प्रमुख, मधुकर चव्हाण कवटे महांकाळ तालुका प्रमुख, प्रकाश मोरे काळभोर उपजिल्हा प्रमुख सातारा यांच्या निवडी करण्यात आल्या। या प्रसंगी जय हिंद सेनेचे नेते डॉक्टर अमरनान शेख, मानसिंग उद्योग समूहाचे चेअरमॅन जे.के. बापू जाधव, बंधुता संपादक अमरसिंग देशमुख, डेव्हलपर रमाकांत घोडके, महाराष्ट्र राज्य उपप्रमुख जय हिंद सेना मिलिंद इनामदार सरकार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने, वंजारवाडी सरपंच अरुण खरमाटे, उद्योजक पांडुरंग रुपनर, सौदागर काझी, भगवानदास केंगार, डॉक्टर किशोर ठाणेकर, शारदा गुरव आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संयोजन विजय बल्लारी, रामदास सावंत, नईम शेख, हुसेन शेख आदींनी केले होते। सांगली जिल्हा आणि वेगवेगळ्या भागातून चंदनदादांना शुभेच्छा द्यायला आलेले तुम्ही सगळेच, तुमच्या सगळ्यांचं दादांची बहीण म्हणून मी स्वागत करते। आणि या वाढदिवस आपण जर बघितलं तर मे महिन्यात कधी पाऊस नसतो। काल टीव्हीला जेव्हा पाऊस सुरू होता, आज सकाळी काही जणांचं स्टेटमेंट पण आलंय की गेल्या 100 वर्षामध्ये असा पाऊस मे महिन्यात कधीच आला नाही। आणि मला वाटतं की आपण त्याचे साक्षीदार आहोत। आणि जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा जर एखाद्या कार्यक्रमात पाऊस आला तर त्याला शुभ मानलं जातं आणि देवाचा आशीर्वाद म्हटलं जातं। त्यामुळे मला वाटतं की आपण केलेली पक्ष स्थापना आणि आज त्याला अनुसरून केलेला कार्यक्रम म्हणजे आपल्या पक्ष स्थापनेला देवाचाही आशीर्वाद वरून राजाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला। दादांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। आणि खरं तर सध्या आपण बघत असाल अनेक प्रकरणं, परवा पुण्यामध्ये झालेलं प्रकरण बघितलं असेल किंवा अनेक याच्यामध्ये आम्ही सातत्यानं आहोत। दादांचा कार्यक्रम आहे म्हणून खास जे आहे ते मी या कार्यक्रमाला आले। आणि याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलाच, परंतु त्यांचा जो सुरुवातीपासूनचा संघर्ष आहे, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, परंतु मी जो संघर्ष बघितलेला तो अगदी आपण जर बघितलं तर गुंठेवारी शब्द सुद्धा कोणाला माहित नव्हता। ती गुंठेवारी टाकण्यात यावी किंवा गुंठेवारी